दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। राज्यात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मनुस्मृतीच्या शालेय शिक्षण अभ्यासक्रमातील सहभागावरून राजकारण चांगलंच तापलंय। जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचा निषेध करत महाड येथील ऐतिहासिक चौदार तळ्यावर जाऊन पाणी प्यायले। त्यानंतर मनुस्मृती फाडत असताना त्यांच्याकडून मनुस्मृती पुस्तकावरील बाबासाहेब आंबेडकरांचं छायाचित्रही फाडण्यात आलं। त्यानंतर विरोधकांनी आव्हाड यांच्या कृत्यावर तीव्र संताप व्यक्त करत शिवसेनेने आव्हाड यांच्या अटकेचीही मागणी केली आहे, तर वंचित बहुजन आघाडीनेही त्यांच्या या कृत्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथील चौदार तळ्याच्या जागी मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम आयोजित केला होता। मात्र या कार्यक्रमामध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असलेले पोस्टर फाडले। त्यांच्या या कृतीचा राष्ट्रवादी आणि भाजपानेही निषेध व्यक्त करत तीव्र संताप व्यक्त केलाय। राष्ट्रवादीचे उत्साही नेते जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडलाय। हा संपूर्ण देशाचा अवमान आहे, त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे। यानंतर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो असं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी घडलेल्या घटनेवर दिलंय। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 ला जाती धर्माला जन्म घालणाऱ्या, चातुर्वर्ण्याला जन्म घालणाऱ्या, समाजातल्या स्त्रियांविषयी अतिशय गलिच्छ लिखाण करणाऱ्या मनुस्मृतीचे दहन केलं। त्या मनुस्मृतीच्या काही श्लोकांचा समावेश महाराष्ट्राच्या पाठ्यपुस्तकामध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याचं अधिकृतरित्या समर्थन श्री केसरकर शिक्षण मंत्री यांनी केलं। त्याच्या विरुद्ध आम्ही मनुस्मृती दहन करण्याचा कार्यक्रम महाड येथे, जिथे बाबासाहेबांनीच दहन केलं होतं, तिथे घेतलं। हे करत असताना रागाच्या भरात अनावधानाने माझ्याकडनं आणि काही कार्यकर्त्यांकडनं मनुस्मृतीवरती दिलेलं दिसल्यामुळे पोस्टर फाडण्यात आलं, ज्याच्यावरती बाबासाहेबांचा फोटो होता। आम्ही मुळीच मुद्दामून केलं नाही। रागाच्या भरात, मनुस्मृतीवरतील रागाच्या भरात हे सगळं घडलं आणि मी त्याबद्दल उघडपणाने माफी मागतोय। मी त्याच्यात उघडपणाने म्हटलं आहे की मी लीन होऊन, नतमस्तक होऊन ह्या प्रकरणाबद्दल कार्यकर्त्यांकडनं, माझ्याकडनं झालेल्या चुकीबद्दल माफी मागतो। आणि खरोखरच मला वाईट वाटलं, कारण का बाबासाहेबांना आयुष्यभर बाप मानणारा मी माणूस आहे। मी कुठल्याही प्रकरणात बोलत असताना जय भीम शिवाय भाषण संपत नाही। मी कुठल्याही भाषणात किंवा कधीही बोलताना बाबासाहेब हे माझे बाप आहेत असं म्हटल्याशिवाय थांबत नाही। मला कधीही काही वाटत नाही त्यांना बाप म्हणत असताना। त्या बापाचं पोस्टर माझ्या हातनं फाडलं जाणं किंवा त्यांचा फोटो फाडला गेले की नाही हे मला माहित नाही आहे, पण तरीही जे काय झालं असेल मला अत्यंत वेदनादायी आहे। त्याबद्दल मी माफी मागितलेली आहे, माफी मागतोय आणि माफी मागत राहीन। माझ्या हातनं चूक झालेली आहे। ह्याच्याबद्दल जे काय राजकारण चालू आहे ते चालू आहे, त्याच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही। म्हणजे राजकारण करतायत, दुर्दैवाने ते मनूबद्दल बोलतच नाहीत। त्यामुळे त्यांना आंबेडकरांबद्दल किती प्रेम आहे, डॉक्टर बाबासाहेबांबद्दल तेच दिसून आलं। माझ्या हातनं हे घडलं ती चुकच आहे, पण मी बाबासाहेबांचा सन्मान करण्यासाठी महाडला आलो होतो। मनुस्मृती जाळली आम्ही, ते बाबासाहेबांना अभिप्रेत आहे ते केलं आम्ही। त्याच्यात करता 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 एक चूक झाली। इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, एरर इज दाय नेम ह्युमन, म्हणजे चूक हे मानवी जीवनाचं लक्षण आहे। मी चूकच करणार नाही तर मी देव। माझ्यातून चूक झाली, त्याबद्दल मी मनापासून क्षमा मागितलेली। आता ज्यांना राजकारण करायचं असेल त्याला करू द्या, त्याच्यात मला काही फरक पडत नाही। तुम्ही मला मनुस्मृती जाळण्यापासून रोखू शकत नाही। पुढच्या आठवड्यात परत एकदा मनुस्मृती जाळली जाईल। लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, महाड। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।